सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचप्रमाणे प्रो लिंक या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राइब करायचं आहे आणि त्याचप्रमाणे बेल आयकन सुद्धा दाबायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच यासिन सर. क्रीडा भवनच्या ऐतिहासिक मैदानावरती अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या दुसऱ्या संध्याकाळी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू कमलाकर दादले टोकतोय त्याच्या अग्रेशन स्टेट मध्ये. चेंडू सीमारेषा पार. वेलकम फॉर कमलाकर दादले. This is all about कमलाकर दादले, स्ट्रॅटेजी, टॅक्टिस अँड हिज अग्रेशन. कमलाकर दादले ज्या वेळेला मैदानामध्ये येतो, नवगाव क्रिकेटने आजवर अलिबाग तालुक्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या गावाला ओळखलं गेलं, ज्या गावाने अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वर्ष सत्ता, दबदबा, दहशत, दरारा निर्माण केला, त्याच्यामधील कमलाकर दादले हे फार मोठं नाव. नवगाव 11 संघ असेल, सोनी स्पोर्ट्स नवगाव हे नाव असेल, या नावांमध्ये खेळताना कमलाकर दादले एक पॉप्युलर क्रिकेटर पाहायला मिळाला आणि त्याच्या समोर चॅलेंज घेऊन आलेला आहे तो गोलंदाज प्रतीक पाटील. नाणेफेकीचा कौल ज्या वेळेला SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाने जिंकला, कैवल्य म्हणाला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार, कारण नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये हे महत्त्वाचं ठरतं की नाणेफेकीचे कौल नंतर नेमका कोणता निर्णय घ्यावा. यावेळचा हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. कम बॅक इज अ बेटर दॅन सेटबॅक असं कालही रात्री आपण म्हणालो होतो आणि ते आज मैदानामध्ये पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना तुम्ही कोणत्या ॲक्युरेसीने गोलंदाजी करता किंबहुना कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करता, इथे समोरचा फलंदाज काय आहे याहीपेक्षा समोरच्या फलंदाजाने कोणतं चॅलेंज निर्माण केले हे महत्त्वाचं ठरतं. लागोपाठ 2 चेंडूंवरती अर्थातच केवळ 1 धाव आल्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहतोय, म्हणजे या षटकातील चौथा चेंडू आपण पाहतोय जो अर्थातच निर्धाव जातोय आणि गोलंदाज प्रतीकचं कौतुक करावं लागेल, कारण SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर हेच ठरवलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादी विकेट असेल किंवा त्याच वेळेला संघांना रोखण्याचं कौशल्य असेल, हे कोणाला तरी शिवधनुष्य हाती पेलावं लागेल आणि ते प्रतीक अँड कंपनी मैदानामध्ये पहिल्या षटकापासून त्याची चांगली सुरुवात करते. या वेळेला मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती जावी अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं जरूर, परंतु एकेरी धावांना धावसंख्येत बदल सुद्धा होणार. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळाली तर 6. या स्पर्धेतला हा वाईट क्रमांक 54वा होता, 54. कमलाकर दादले पुन्हा एकदा ते उकतोय, परंतु चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद. दादले बाद होऊन परतणार आहे. या वेळेला पावल्यांमध्ये मोठा हादरा असणार आहे. तो अप्रोच मैदानामध्ये कमलाकर दादलेने अनेक वेळेला जपलेला आहे की एक तर आयदर चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल किंवा मी तरी सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू सीमारेषा पार पोहोचवण्यामध्ये तो यशस्वी जरूर झाला, पण यानंतर मात्र प्रतीकचं कौतुक करावं लागेल. योग्य लाईन आणि लेंथ मैदानामध्ये लवकर सापडली की गोलंदाज हवी होतात, हे आजवर मैदानाची हिस्ट्री आहे. आणि मग जर इतिहास असा सुंदर असेल ना, तर वर्तमानामध्ये आपल्याला त्या पद्धतीची कर्तबगारी दाखवण्यासाठी मदत सुद्धा होत असते, तेव्हाच भविष्यकाळ अधिक सुखकर होतो. सर 20 हा नवीन बॅट्समन जर पुढच्या 1 मिनिटांमध्ये गेला नाही तर लक्षात घ्या तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आणि टाइम आउट सुद्धा नियम असतो, ही महत्वाची गोष्ट आहे. एक बॅट्समन येईपर्यंत पुढच्या बॅट्समनने सर्कलमध्येच अर्थातच क्रॉस करायचा आहे, याची जरा नोंद घ्या, कारण काल सुद्धा आपण या गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या की त्याच्यामुळे अधिक वेळ होतोय. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 7 धावा लागल्यात पहिल्या षटकामध्ये. 6 धावा, सॉरी 6 फॉल ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय अनुज राऊत. एक नवगावचा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा एक नवगावचा फलंदाज हार्दिक वॉरियर्स बोनंग या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्थातच अनुज राऊत. या संपूर्ण ऑप्शनमध्ये आपण पाहिला होता की एका वेगळ्या स्वरूपाची बोली त्याच्यावरती 5 ते 6 संघाने लावली होती आणि आल्या आल्या अनुज राऊत ते म्हणतोय की ती बोली यथोचित माझी सन्मानाची बोली होती, हे पुन्हा एकदा मी सिद्ध करून दाखवणार आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार हासिल केला. वेलकम फॉर अनुज राऊत, वेलकम फॉर हार्दिक वॉरियर्स बोनंग आणि धावसंख्या पोहोचली ती 10 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ या वेळेला मैदानामध्ये संपला. काही खुशी काही गम अशा पद्धतीचं चित्र मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळालं, कारण जेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकला होता SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाने, संघाचे संघमालक सवाई पाटील यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. दुसऱ्या बाजूला हार्दिक वॉरियर्स बोनंगचे संघमालक देवेंद्र शेळके यांना सुद्धा आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आजच्या
रात्रीतील हा दुसरा सामना अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आपण पाहतोय, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. क्रीडा भवनच्या ऐतिहासिक मैदानामध्ये अनेक रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कैवल्य सुद्धा म्हणाला होता की जो लीड करतोय आज एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला, तो मला म्हणाला की या मैदानावरती फायनल तर जिंकलेले आहेत आम्ही, परंतु जेव्हा आपण एखाद्या संघाला लीड करतो त्यावेळेला ते चॅलेंज वेगळं असतं आणि त्यामुळे तशा पद्धतीने खेळताना आज एक वेगळा अनुभव सुद्धा आपल्या सोबत असेल. या सगळ्या गोष्टी मैदानावरती जोडण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी किशोर नाईकच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. आपल्याला आठवत असेल अलिबाग प्रीमियर लीगचं पहिलं सीझन ज्या वेळेला पहिलं पर्व पार पडलं होतं त्यावेळेला याच किशोर नाईकने 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. तोच किशोर नाईक गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू जोरात आपटला होता खेळपट्टीवरती. अशा प्रकारचे प्रयोग केले जाणार आणि त्या प्रयोगाला अर्थातच साथ सुद्धा मिळणार कर्णधाराची, क्षेत्ररक्षकांची, आणि किशोर त्याच्यासाठी ओळखला जातो. भन्नाट वेग आहे त्याच्यासोबत. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे तो रिदम असावा लागतो ॲज अ बॉलर म्हणून, पण त्याच्यासोबत तुमच्याकडे भन्नाट वेग असेल तर त्याला लाईन आणि लेंथ या दोन्ही गोष्टी, मग योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करायची असेल, त्या लाईनमध्ये गोलंदाजी करावी, या सगळ्या गोष्टी मोजल्या जातात. आताही आपण पाहतोय ना, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकल्यानंतर दुसरा चेंडू लेग स्टंपला पूर्णपणे फलंदाजाला ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हेरिएशन इज की टू सक्सेस असं नेहमी गोलंदाजांच्या बाबत म्हटलं गेलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवरती तुम्ही ऑस्ट्रेलियाचा संघ घ्या, जिथे ग्लेन मॅग्रा, शेन वॉन, अगदी जेसन गिलेस्पी असेल, ब्रेटली असेल, यांनी सुद्धा मैदानात दाखवलं. आणि भारतीय संघामध्ये सुद्धा जसप्रीत बुमराह असेल, मोहम्मद सिराज असेल किंवा मोहम्मद शामी असेल, भुवनेश्वर कुमार असेल, हे डिसिप्लिन सातत्याने पाहायला मिळते. याही वेळेला आपण पाहतो ना किती भन्नाट वेग असेल. स्क्रीनवरती आपण या गोष्टी वारंवार पाहू शकता. अशा प्रकारच्या भन्नाट वेगाला सामोरे जाताना तुम्हाला ते टॅक्टिस असावं लागतं, किंबहुना ते रिफ्लेक्सेस तुमचे जे आहेत ना ते त्या प्रकारचे स्ट्रॉंग असावे लागतात. इथे मैदानामध्ये तसे चित्र अजूनपर्यंत अनुभवायला मिळत नाहीये, कारण मोनेश पवार फलंदाजी करतोय. कुदे सोडकोळी एरियामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू, ज्याच्या पुढे चॅलेंज निर्माण केलंय नाईकने. या वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलाय, चेंडू पुढे आत पडला आणि हे चॅलेंज स्वीकारलं गेलं जात आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला आणखी एक षटकार. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला हा 100वा षटकार आहे. कालच्या रात्री तब्बल 80 पेक्षा अधिक षटकार लगावले गेले होते, 90 षटकार लगावले गेले होते आणि आज 10 षटकाराची नोंद झाली. म्हणजे आपण अंदाज बांधू शकतो की या संपूर्ण स्पर्धेमध्ये किती षटकार लगावले जाणार आहेत. सुरुवातीचा सामना, पहिला सामना जेव्हा झाला त्यावेळेला असं म्हटलं गेलं की बॉल जाणार नाही, बॉल जात नाहीये, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला गेला, त्याच्यामुळे धावाच होत नाहीये. पण हे सगळं काही आहे ना, हे अंदाज होते आणि अंदाज बऱ्याच वेळेला खोटे ठरतात. हे क्रिकेटने आजवर अनेक वेळेला दाखवून दिलंय. मोनेशने आणखीन एकदा मोठा फटका खेळला जातो. याही वेळेला चेंडू सीमारेषा गाठणार आहे. पंचांचा इशारा येतोय, वेलकम फॉर अ बॅट्समन. मोनेशच्या बॅटमधून निघाला, एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. हे जे क्रिकेट मधलं चित्र आहे ना, अनेक वेळेला आपण पाहतो आणि म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ पेशन अँड प्रिझर्वन्स. मैदानामध्ये तुम्हाला संयम ठेवावा लागतो. पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली होती गोलंदाज किशोर नाईकने, पण मी आलो, मी पाहिलं आणि आता मी जिंकून घेतलं सारं काही. या आविर्भावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज मोनेश पवार. कारण पहिल्या 3 चेंडूवरती चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नव्हता, तो रिदम सापडला नव्हता. आता मात्र धावसंख्येला एक आकार मिळालाय. 21 धावसंख्या धावफलकावरती पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. किशोरचा स्लोअर 1 या वेळेला जोरात टाकेल असं दाखवलं आणि हे बऱ्याच वेळेला होतं. डॅव्हिन ब्राऊने हा प्रयोग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळेला केला आणि अनेक वेळेला त्याच्यामध्ये सफलता सुद्धा त्याला मिळाली. इथे सुद्धा किशोर नाईकला ही सफलता मिळते निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 21. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. पण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करणार आहोत, कारण क्रीडा भवनचे हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी खूप सारे मुंबईचे क्रिकेटपटू यायचे आणि त्या मुंबापुरीच्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी तोबा गर्दी या मैदानावरती अनेक वेळेला आपण अनुभवली. आणि मग ओपनचे सामने
जे विशेषतः आपल्या भागामध्ये फार कमी वेळेला पाहायला मिळायचे. म्हणजे साधारण 1988 89 या सालापासून मैदानावरती क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवल्या. नाईट क्रिकेट स्पर्धा 95च्या आसपास आपण नाईट क्रिकेट स्पर्धा सुद्धा अनुभवली. याच मैदानावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सुद्धा खेळले, म्हणजे दी ग्रेट सुनील गावस्कर खेळले. त्याच्यानंतर एकनाथ सोलकर सुद्धा याच मैदानावरती खेळले. खानविलकर विरुद्ध अर्थातच एक सामना सुद्धा या मैदानावरती आपल्याला झालेला पाहायला मिळाला होता 1972 साली, ज्या वेळेला 1971 साली आपण वेस्ट इंडिजमध्ये पराभूत करून आलो होतो अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली. अशा अनेक आठवणी या मैदानामधल्या आहेत. हा या वेळेला चेंडू झेडपीच्या प्रांगणामध्ये साधारण जाणार की काय, 1 2 3 4 बाउन्स करत तो जाईल जरूर, परंतु धावफलकावरती एकाच धावेची नोंद होणार आहे. जेव्हा या मैदानाच्या आठवणींशी आपण बोलतोय ना, तर एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, ते म्हणजे अलिबाग तालुक्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, म्हणजे रायगड जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले केवळ 3च खेळाडू आहेत. आणि हे 3 खेळाडूंपैकी पहिला खेळाडू हा अलिबाग तालुक्यातील पहिला खेळाडू खेळले, आणि ते अर्थातच होते, आपल्या सर्वांना कदाचित हे नाव माहीत नसावं पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, उमेश कुलकर्णी नावाचे खेळाडू होते, जे आपले अलिबागचे होते, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेले, आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जाऊन त्याने पॉस्कोचा पहिल्या चेंडूवरती विकेट्स मिळवली. लेफ्ट आर्म फास्टर बॉलर होते, आणि डावखुरा फास्टर बॉलर हे भारतीय संघाला आजवर कधी न मिळालं. म्हणजे जहीर खान पर्यंत ही एक वेगळी पोकळी आपल्या भारतीय संघामध्ये निर्माण झाली होती. जहीर खान आल्यानंतर ती पोकळी दूर झाली, पण भारतीय संघामध्ये आपले अलिबागचे खेळाडू खेळलेले आहेत, आणि त्यांचं नाव उमेश कुलकर्णी होतं, हे लक्षात ठेवायचं आहे आपण सुद्धा. आणि त्याने पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, हा रेकॉर्ड फार कमी वेळेला पाहायला मिळाला की पहिल्या चेंडूवरती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विकेट मिळालेली आहे. वळूया चालू सामन्याकडे, जिथे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला आजचा रात्रीतील दुसरा सामना आपण पाहतोय. SP सुपर प्लेअर आंबेपूर, ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला. हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाची अनुज राऊत आणि मोनेश पवार ही जोडी मैदानामध्ये. अनुजसाठी हा एक वेगळ्या प्रकारचा चेंडू प्रतीक पाटील गोलंदाजी करताना शोल्डरचा वापर करतोय. आपण पाहिलं ना की या प्रकारे खांद्याचा वापर जेव्हा करण्यात येतो तेव्हा गोलंदाज जास्ती जोरात सुद्धा चेंडू टाकत असतो, आणि प्रतीकला माहिती आहे की जेव्हा सिमेंट विकेट आहे इथे थोड्या अंशी का होईना तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे बॉलरला, की तुम्ही आखूड टप्प्याचे चेंडू टाकू शकता. खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती सुद्धा एज जरी घेऊन चेंडू पाठीमागे गेला तरी सुद्धा केवळ डिक्लर झोनमध्ये तो जातोय, जिथे केवळ एखादी धाव तुम्हाला मिळणार आहे. या सगळ्या सर्कमटन्सेसमध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस गोष्टी आहेत, आणि त्या जोडून मैदानामध्ये पुढे जायचं असतं. धावफलकावरती अर्थातच नजर टाकली तर 24 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रतीक पाटील वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलंय, जेव्हा पहिल्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. अनुज राऊत या वेळेला घुटना टेक अशा प्रकारचा फटका खेळतोय जरूर, परंतु क्षेत्ररक्षण आहे ना ते अतिशय फैलावलेलं आपल्याला पाहायला मिळते. क्रीडाभवन मैदानावरती एक खासियत आहे की तुम्ही जर साधारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाल, जिथे आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांचं अर्थातच कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय, बॅनर पाहायला मिळतोय, त्या एरियामध्ये तुम्हाला षटकार लवकर मारता येतो. अर्थात जर तुम्ही त्या पद्धतीचा ग्रेस दाखवलात, तुमच्या बॅटचा फ्लो अँड स्विंग तसा असेल. याही वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑन पट्ट्यामध्ये चेंडू खेळला गेलाय, परंतु तेवढी ताकद जनरेट करू शकलेली नाहीयेत. बाद होऊन परतणार आहेत पॅव्हलियनमध्ये. मोनेश पवार या वेळेला बाद होऊन परत आहेत, आणि हा दुसरा हादरा असेल तो अर्थातच हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाला, कारण धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद 25. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हणतो ना आपण की डोंट टेक एनिथिंग फॉर ग्रँटेड इन अ क्रिकेट, आणि हे मला वाटतं या मैदानामध्ये अनेक वेळेला आपण पाहिलंय. जेव्हा पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या तेव्हा आखूड टप्प्याचे चेंडू गोलंदाजांकडून वारंवार येतील, मग आपण साधारण डीप स्क्वेअर लेग एरिया ते वायडेश मिड विकेट एरियाच्या रिजनमध्ये त्या धावा बनवून काढू. पण ते टायमिंग सुद्धा क्रिकेटमध्ये तेवढंच महत्त्वाचं असतं ना. मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये 3 टी फार महत्त्वाचे आहेत, टॅलेंट, टेक्निक अँड टेम्परामेंट, पण त्याच्यासोबत तो टायमिंगचा टी सुद्धा जोडावा लागेल, कारण तुम्हाला ती वेळ साधता आली पाहिजे, तुमचे रिफ्लेक्सेस तेवढे स्ट्रॉंग असले पाहिजे. टेनिस क्रिकेटचं ग्लोबलायझेशन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट हे आता काही लोकल राहिलेलं नाहीये. सुरुवात जेव्हा आजच्या दिवसाची झाली, सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा अर्थातच श्रीफळ वाढून सुरुवात करण्यात आली. आजच्या रात्री पहिल्या सामन्यातील खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यांच्या वतीने नाणेफेकीचा कौल सुद्धा करण्यात आला. त्याही वेळेला आम्ही सांगितलं की टेनिस क्रिकेटचं अलीकडच्या काळामध्ये लोकल टू ग्लोबलायझेशन हे फार महत्त्वाचं आहे. या मैदानातून सुद्धा आपण थेट परदेशातील संघांना आकर्षित करू शकता, अशा प्रकारच्या खेळी तुम्ही साकारू शकता, आणि हे टेनिस क्रिकेटचं वैभव आहे. आज तुम्ही
अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी खेळता किंवा अलिबाग प्रीमियर लीग तुम्ही खेळता किंवा त्याच वेळेला अलिबागमध्ये एखादी नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही गाजवता, तुम्हाला रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळते, तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या खेळाडूंच्या समवेत तुम्हाला खेळता येतं, तुम्ही मुंबापुरीमध्ये जाऊ शकता आणि स्क्रीनवरती आम्हाला दाखवल्याबद्दल आमच्या समालोचक टीमच्या वतीने सुद्धा आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रो लिंक्स आणि त्याच वेळेला एफएच स्पोर्ट्सचे सुद्धा. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती जिथे आदिल कुरेशी संघाचा कर्णधार मैदानामध्ये आलाय. गेले काही दिवस आदिल कुरेशीची फलंदाजी ही खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय राहिलाय. वाईटचा इशाराला येस केला इशारा सर. हां, स्कोरर्सना विनंती असेल की आपण पंचांना लगेचच रिप्लाय द्यायचा आहे. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावाने आदिल कुरेशी स्वतःचं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या पोहोचले 28 पर्यंत. आपण आदिल कुरेशीच्या बॅटिंग बद्दल बोलत होतो. आदिल कुरेशी एका अशा फलंदाजाचं नाव आहे की 2-3 वर्षामध्ये त्याने स्वतःला प्रचंड इम्प्रूव्हाइज केलेला आहे. म्हणजे एका बाजूला सोगावमधून येणारा माहित कूर असेल किंवा त्याच वेळेला अलीकडच्या काळामध्ये सन्मित्रा असेल, अजिंक्य असेल. वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टॅस्टिक स्पीड. निशांत कडवे या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय. अलिबागमधला बाईकमॅन म्हणून ज्याला गौरवलं गेलं, याच खेळाडूने टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये बाईक संपादन केली अलिबाग तालुक्यातील. आणि तो खेळाडू मैदानामध्ये जेव्हा गोलंदाजीला आलाय तेव्हा फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवरती निशांत कडवेला रोखणं कठीण असणार, पण त्याचा स्वीकार केला जातोय. अनुज राऊत साठी ही एक पर्वणी होती. आखूड टप्प्याचा चेंडू आणि दे धक्का घे चक्का तुम्हाला पाहायला मिळेल तो अनुज राऊतच्या बॅटमधून. अनुजकडे ना ती हाईट आहे आणि त्याचा बरोबर तो वापर करतोय. म्हणजे आपण पाहिलं तर घुटना टेक, तमाशा टेक अशा पद्धतीचे फटके सुद्धा त्याच्या खेळीमध्ये समाविष्ट असतात. पण त्याच वेळेला आणि संदीप, अनुज राऊत याबद्दल त्याच्या बॉडी लँग्वेजवरून मला प्रसिद्ध कृष्णाची आठवण येते. प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण आपला अनुज फलंदाजीसाठी ओळखला जाईल अशा प्रकारचं मला वाटतं त्याने आव्हान निर्माण केलंय. आता याही वेळेला बघा ना हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पण कौतुक करावं लागेल की एका बाजूला निशांत कडवे सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित स्पर्धा तो खेळलेला आहे. या दोन्ही अलिबागच्या खेळाडूंमध्ये तो फोकस, ते डिटर्मिनेशन आणि त्याच वेळेला त्या खेळामधली असणारी दोघांची ताकद आज मैदानामध्ये अनुभवायला मिळते. एक चांगला चेंडू फलंदाजाच्या वाट्याला जातोय, फलंदाज त्याच्या वाट्याला घेतोय, तर दुसरा चेंडू गोलंदाजाच्या वाट्याला येतोय. पण सरते शेवट या वेळेला गोड होतोय तो गोलंदाजाच्याच नावाने. निशांत कडवे आपला सर्वस्व या वेळेला पूर्णपणे पणाला लावतोय आणि मैदानामध्ये विकेट अनुज राऊतची आपल्या नावावरती नोंदवतोय. अनुज बाद होणारा तिसरा फलंदाज असेल तो अर्थातच बोनंग संघाचा, हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाचा. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 34 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो. आणि संदीप, आपण इथे एक सन्मान घेणार आहोत. मी या स्पर्धेचे सर्व सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय DYSP सन्माननीय अरुण भोर साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. सन्माननीय पाहुणे आपल्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत. आणि मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना आणि प्रेक्षकांना की जरा आपण सुद्धा आपल्या टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत करावं. मी माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत करतोय. सन्माननीय DYSP अरुण भोर सर यांचा केला जातो इथे विशेष सन्मान. धन्यवाद सर. अशाच प्रकारचं सहकार्य आणि अशाच प्रकारचा स्नेह राहील अशी विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा वळतोय कॉम्बॉक्समध्ये, ज्यांचा आवाज आपण ऐकताय, अर्थात संदीप जगे. थँक्यू सो मच यासिन सर. मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. कारण कालची रात्र सुद्धा आपण अनुभवली होती. ॲडव्होकेट मानसीताई मात्रे या सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित झाल्या. त्यांचंही अभिनंदन, कारण त्यांचा संघ जिंकला काल. ताईंनी घरी बसून तो सामना पाहिला. इथे सुरुवातीला सुद्धा त्या उपस्थित होत्या. वॉट अ शॉट या वेळेला आदिल कुरेशीच्या बॅटमधून. इट्स अ ब्रँडेड स्ट्रोक बाय आदिल कुरेशी. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू झालंय आणि आदिल कुरेशीच्या बॅटिंगची आपण चर्चा करत होतो. गेल्या 2-3 वर्ष या खेळाडूने प्रभावित केलेला आहे आणि अलिबाग तालुक्यातील ज्या 4-5 खेळाडूंची सदैव चर्चा होत असते ना, त्यामधील आदिल कुरेशी हा एक खेळाडू आहे. आपल्याला माहिती आहे की रिजन, कव्हर रिजन असो किंवा लॉंग ऑन लॉंग ऑफ असो, मिड विकेटचा एरिया असो, स्क्वेअर लेगचा एरिया असो, या सगळ्या एरियामध्ये पॉवरफुल फटकेबाजीसाठी आदिल कुरेशी ओळखला जातो. आणि त्याच्यामुळे आदिल कुरेशीच्या बॅटमध्ये
माध्यमातून जेव्हा जेव्हा धावा येतात ना, प्रतिस्पर्धी संघाला थोडा का होईना विचार करावा लागतो की आज आदिलचा फॉर्म असाच आहे की काय. याही वेळेला मोठा फटका ठोकलाय, क्षेत्ररक्षक त्याकाळी चेंडू खाली येतोय, सुंदर झेल टिपला जातोय तो किशोर नाईकच्या द्वारे. आदिल कुरेशी बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये जबरदस्त झेल आजच्या रात्रीतला पाहायला मिळाला. या पद्धतीचा ॲथलेटिझम किंवा या पद्धतीची कमिटमेंट क्षेत्ररक्षकाची जेव्हा जेव्हा असते ना, आणि क्षेत्ररक्षण इतकं अप्रतिम होतं, त्या वेळेला गोलंदाजाला सुद्धा तो अर्थातच फायदा मिळत असतो, तो आत्मविश्वास मिळत असतो. आणि त्या जोरावरती आता आदिल कुरेशी सुद्धा बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाचा कर्णधार परतलाय, ज्या वेळेला धावफलकावरती धावसंख्या आहे 40. क्षेत्ररक्षणाचं महत्त्व काय असावं हे अर्थातच आपण अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. 2015चा विश्वचषक जिंकताना ऑस्ट्रेलियन संघाच्या बाबत म्हणावं किंवा 2011चा विश्वचषक जिंकताना भारतीय संघाने त्यावेळेला 110% दिलेली ती कमिटमेंट असेल, सुरेश रैनाचं महत्त्व, मोहम्मद कैफचं त्यावेळेचं महत्त्व असेल, किंवा मग वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण हे अनुभवलं. बिग बॅशमध्ये ज्या प्रकारचे झेल आपल्याला नेहमी यूट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा त्याच वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेले पाहायला मिळतात, क्षेत्ररक्षणाचं महत्त्व अलीकडच्या काळामध्ये प्रचंड वाढलंय. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय, पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय, आणि पुन्हा एकदा पाहतोय ना की क्षेत्ररक्षकांची कमिटमेंट मात्र तितकी अफलातून आहे. नो बॉल जरूर आला, परंतु चौकार सुद्धा तिथे अडवला गेलाय. पंचांचा इशारा की वेस्ट हाईटचा नो बॉल असणार ॲज पर लॉ नंबर 42.16, की हा अर्थातच वेस्ट हाईट पेक्षा जास्त चेंडू होता आणि त्याच्यामुळे पंचांचा इशारा नो बॉल. त्यामुळे एकूण 3 धावा जोडल्या गेल्या. धावफलकावरती धावसंख्या पोहोचली ती 43 पर्यंत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहेत. निकेश पाटील गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती किशोर नाईकने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानामध्ये दाखवला. रोशन तामडकर मैदानामध्ये आहे. धावा बनवाव्या लागतील, धावा कमवाव्या लागतील, धावा ठोकाव्या लागतील, हे सगळे काही शब्दप्रयोग आहेत ना टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार केल्या जातात. बिकॉज इट इज ऑल अबाउट टू बी द रन्स, आणि त्याद्वारेच तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दडपण दबाव निर्माण करू शकता जेव्हा शेवटचं षटक सुरू आहे. याही वेळेला मोठा फटका जरूर खेळलाय, पाहायचा आहे चेंडूने लांबी गाठले का उंची तर जरूर गाठली होती. यस इट इज. हा गगनचुंबी गगनभेदी आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये हा दुसरा षटकार पाहायला मिळालाय. एकूण 49 धावा धावफलकावरती लागल्यात. निकेश पाटीलचे या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असताना 49 ऑन अ बोर्ड. जेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकला होता एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघानं, तसं पाहिलं तर या संघामध्ये वेगवेगळ्या विभागातील खेळाडू आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काही विशेष एका गावातील खेळाडू नाही आहेत, वेगवेगळ्या विभागातून रिप्रेझेंट करतात. अलिबाग रेवस पट्ट्यातील खेळाडू आहेत, अलिबाग पेझारी पोयनाड पट्ट्यातील खेळाडू आहेत, अलिबाग रामराज पट्ट्यातील खेळाडू आहेत, अलिबाग शहरातील खेळाडू आहेत, अलिबाग रेवदंडा पट्ट्यातील खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू मैदानात आहेत. एक कमबॅक तर नक्की झाला पाहिजे. गोलंदाजाला सुद्धा माहिती होते की जर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज थोडंसं बॅकफूटवरती जाऊन स्वतःसाठी जागा बनवतोय, फुटवर्क दाखवत नाहीये, तर त्या प्रकारे डोक्याने गोलंदाजी करणं हा सुद्धा तेवढा महत्त्वाचा असतो. गोलंदाजी ही नेहमी कष्टाची कला आहे. अनिल कुंबळे आपल्याला आठवत असेल अँटिग्वाच्या मैदानावरती जेव्हा उतरला संपूर्णपणे जबडा फुटला होता. यावेळचा हा चेंडू हवेत जरूर आहे, पण डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंचांचा इशारा येतोय की घोषित परिसरात चेंडू गेल्या कारणाने 1 धाव मिळणार आहे. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले 51 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत 52 धावा. 5 षटकामध्ये 51 धावा म्हणजे 10 धावांची सरासरी गाठली गेली, पण 51 धावा जेव्हा धावफलकावरती आल्यात एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला त्या 52 धावा बनवायच्या आहेत. क्रीडाभोर मैदानावरती 5 षटकामध्ये 50 धावा हे समीकरण सोपं, अवघड, शक्य, अशक्य की त्याबाबतच्या चर्चा नेहमीच केल्या जाणार, कारण क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या चर्चांना आपण मैदानाच्या बाहेर फारसं महत्त्व देतो, परंतु मैदानाच्या आतमधले खेळाडू नेहमीच अर्थातच प्रत्येक षटकागणिक विचार करत असतात. जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय की 51 धावा आल्यात, सामना जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता असेल, एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ सुद्धा विचार करेल. संघ व्यवस्थापक मयुरेश पाटील यांनी सुद्धा काहीच ठरवलं असेल की कोणत्या तरी एखाद्या खेळाडूने ती इनिंग खेळावी आणि संघाला जिंकून द्यावं. पण हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाला सुद्धा माहिती आहे की जेव्हा संघातील कर्णधाराला मी विचारलं होतं
आदिल कुरेशीला, तेव्हा तो म्हणाला होता की आमच्याकडे अटॅक चांगला आहे, आमचे बॉलर चांगले आहेत, आज मैदानामध्ये तशी बॉलिंग झाली तर आम्ही सुद्धा सामना जिंकू शकतो. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं आपण नेहमी म्हणतो. या अनिश्चिततेच्या खेळात अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये दुसरा विजेता कोण असणार ते आपण थोड्याच वेळात अनुभवणार आहोत. पण मी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे, जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. धन्यवाद संदीप. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रिकेट रसिकांचे मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. एक सुंदर स्पर्धा, एक मोठी स्पर्धा, एक गाजलेली स्पर्धा किंवा प्रतिष्ठेची स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची अगदी आपण आतुरतेने वाट पाहत होतो अशी ही स्पर्धा, अर्थात अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी. सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांत सेठ नाईक, मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर यांच्या माध्यमातून एक सर्व खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा. अलिबाग तालुक्यामध्ये जवळजवळ 212 गावं आहेत आणि त्या 212 गावातील सर्व खेळाडूंना आपली स्वतःची कला दाखवण्याचा वाव बऱ्याच वेळा मिळत नसतो, परंतु इथे मात्र तो वाव त्यांना देण्यात आलेला आहे. एक मोठं प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी इथे उभं केले. बऱ्याच खेळाडूंनी ऑक्शन मध्ये सहभाग घेतला, परंतु त्यातील काही सिलेक्टेड खेळाडूंना इथे खेळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यातून आपण एका खेळाडूची निवड करणार आहोत, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज म्हणून. आणि त्या मॅन ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूला एक सुंदर, आकर्षक आणि ब्रँडेड कंपनीची बाईक देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी एक LED टीव्ही असेल, उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी सुद्धा एक LED टीव्ही असेल. तर आपलं स्वतःचं नाव मोठं करण्याची एक नामी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना उपलब्ध झालेली आहे. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आणि अनेक फोन कॉल्स त्याचप्रमाणे मेसेज आम्हाला सातत्याने येत आहेत की आम्ही यूट्यूबच्या साह्यानं ही स्पर्धा पाहतोय. HF स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीचे त्यांनी धन्यवाद, आभार व्यक्त केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रो लिंक या चॅनलचे सुद्धा त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत, कारण सुंदर कॅमेरा वर्क आणि त्याचप्रमाणे सुंदर असा आवाज सुद्धा येतोय. त्याचप्रमाणे आमचे मित्र हनुमान सुरेकर यांचे सुद्धा आम्हाला कॉल्स मेसेज आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. काल सुद्धा बरेच मित्र आणि प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला इथे कॉल करून या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. वळूया मित्रांनो, सामना सुरू होतोय. तो चलिए दोस्तों, इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं यासीन मर्चेंट आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर. पहली गेंद और पहला ओवर लेके आए हैं आर्यन खारकर. आर्यन खारकर के बारे में आप सभी जानते ही होंगे क्योंकि सोशल मीडिया का ये ज़माना है, मगर मैं फिर भी एक बार यहाँ पे दोहराना चाहूँगा कि आर्यन खारकर इस साल रायगढ़ प्रीमियर लीग के बेस्ट बॉलर के खिताब से नवाजे गए. आर्यन खारकर के हाथों में गेंद है, राइट आर्म राउंड विकेट. जी हाँ, फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद थी, टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी थी और उसे अजीब व गरीब अंदाज के साथ खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद डिक्लेयर जोन में 1 रन के लिए. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए कुल मिला के 5 ओवर के इस मैच में 52 रनों की जरूरत. हमारे साथी समालोचक संदीप जगे, वेदांत कंटक, काका म्हात्रे और कपिल ठाकुर हमसे जुड़े हुए हैं, उनका भी मैं तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा. जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप पर फुल टॉस गेंद थी, उसे स्क्वायर लेग की जानिब खेला है. गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. ये आता हुआ पहला चौका
निशांत कड़वे, निशु कड़वे के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। निशु पहुंचे 6 पर, जबकि टीम का स्कोर जहां पहुंचा है 6 रन बिना कोई नुकसान। हर ओवर में तकरीबन आपको 10.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं, क्योंकि 5 ओवर का ये मुकाबला है, 52 रन आपको जोड़ने हैं। जी हाँ, इस मर्तबा देखिए हवा में उछाल कर खेला है, मगर तकदीर वाले रहे, ऊपर वाले का यहाँ पे साथ मिला, क्योंकि गेंद हवा में खड़ी हो चुकी, बहुत देर तक हवा में थी, मगर 30 गज का दायरा होने की वजह से यहाँ पे फायदा मिलता हुआ, क्योंकि कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद जमीन पर लैंड हो चुकी थी। मगर दोस्तों, आप सभी जानते होंगे, आप सभी ने देखा होगा 2023 के विश्व चषक का वो फाइनल का मैच, जहां पे रोहित शर्मा का कैच ट्रेविस हेड ने इसी इलाके में पकड़ा था, और किस तरह से पकड़ा था और वहां से किस तरह से मैच टर्न हुआ। वो मैच का कैच बहुत ही इंपॉर्टेंट था। इसीलिए दोस्तों, सिर्फ बल्लेबाजी या सिर्फ गेंदबाजी से आप नहीं जीत सकते, आपको हर एक कैच को लपकना होगा। हर जो 50% चांस आपको मिलते हैं उसे 100% में तब्दील करना होगा। यहाँ पे अगर कैच लपकने में कामयाब होते और एक निशांत कड़वे जैसे बल्लेबाज को यहाँ पे उन्होंने चलता किया होता, तो इसका असर आपको मैच के ऊपर देखने को जरूर मिलता, क्योंकि निशांत कड़वे एक जाने माने बल्लेबाजों में से एक बल्लेबाज है। मुरुड क्रिकेट एसोसिएशन की जानिब से एक बहुत ही अच्छा, बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट अरेंज किया जाता है। वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिनको नवाजा गया था और एक बाइक अपने नाम की थी, वही निशांत कड़वे। स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं बल्लेबाजी करते हुए। 8 रन स्कोर पर लग चुके हैं। जी हाँ, इस मर्तबा गेंद उनके स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में। डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। कमाल का स्ट्रोक। निशांत कड़वे इसी तरह से बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। इनको रोकना बहुत ही मुश्किल होता है। उनको अगर आउट करना है तो जल्द से जल्द पहले 1-2 ओवर में आउट करना पड़ता है, वरना एक बार उनकी नजरें जम चुकी है या उस विकेट को उन्होंने परख लिया तो वो बहुत ही खतरनाक, बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक हो जाते हैं। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 14 रन बिना कोई नुकसान। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। कैवल्य पाटिल मैन फ्रॉम चिराड और निशांत कड़वे मैन फ्रॉम नौखार, ये दोनों भी टॉप 10 बल्लेबाजों में से एक है। अलीबाग तहसील में जितने भी गांव है और जितने भी बल्लेबाज खेलते हैं, इन खिलाड़ियों ने अपने नाम पर बहुत सारे रिकॉर्ड किए हैं टेनिस क्रिकेट में। कैवल्य पाटिल के ऊपर भी एक अनोखा रिकॉर्ड है, इसकी चर्चा हम जरूर करेंगे, मगर अब तक उनको एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला। पहली मर्तबा हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज कैवल्य पाटिल अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का और अब खेलने के लिए तैयार है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज जयेश शेड़के मैन फ्रॉम भोनंग, भोनंग से आया हुआ यह खिलाड़ी बहुत ही शानदार खिलाड़ी है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। ऑलराउंडर खिलाड़ी है, एज आइकॉन के रूप में भी इस खिलाड़ी को सिलेक्ट किया जाता है। आज उनका भी इम्तिहान होगा। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, और ये देखिए पहली गेंद पर एक आसान सा कैच फॉलो थ्रू में। और इसी के साथ जयेश के बारे में वही मैं बता रहा था, कमाल के ऑलराउंडर है। कैवल्य पाटिल जैसे बल्लेबाज को पहली गेंद पर प्रभावित किया और गोल्डन डक के शिकार हुए हैं। विकी बैक टू द पैवेलियन। ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को। एसपी सुपर प्लेयर्स अंबेपुर। देखिए कि आज उनके 11 खिलाड़ियों में और कितने बल्लेबाज होंगे। कैवल्य पाटिल हालांकि कैप्टन के लिहाज से खेल रहे थे, मगर पहली गेंद पर एक पुल करने की कोशिश में वो चूक गए। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी है और एक आसान सा कैच फॉलो थ्रू में हमें देखने को मिला। कैवल्य पाटिल आउट होने के बाद अब नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए विराज पाटिल, कैवल्य पाटिल, विराज पाटिल, किशोर नाइक, समीर थड़े, प्रतीक पाटिल, सागर मात्रे, अर्पण गुरव,
यानी बल्लेबाजों की अच्छी लाइनअप हमें नजर आ रही है, इसमें कोई शक नहीं है। मगर कैवल्य पाटिल आउट होने के बाद, कैप्टन आउट होने के बाद अब यहाँ पे थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर स्वाभाविक रूप से आएगा, मगर उस मनोवैज्ञानिक दबाव से परे होना होगा। फिर से एक बार अपने आप पर भरोसा करना होगा कि जी हाँ, मैं अपने टीम के लिए एक अच्छा योगदान दे सकता हूँ, देना पड़ेगा, क्योंकि आपका यहाँ पे सिलेक्शन हो चुका है, आपको एक बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म मिला है। इस प्लेटफॉर्म का इस्तेमाल करते हुए अपना खुद का नाम और उसी के साथ अपने गांव का नाम रोशन करना बेहद जरूरी। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरती के साथ उसे सीधे बल्ले से खेला था, मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन लेने का यहाँ पे मौका मिलता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 15 रन। 15 का आंकड़ा जब भी मेरे सामने आता है तो भुवनेश्वर कुमार की याद आ ही जाती है, क्योंकि एक ऐसा खिलाड़ी है, भारतीय अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी, जिन्होंने अपने अंतर्राष्ट्रीय पहले मैच में पहले बॉल में विकेट चटकाया था। जी हाँ, इस मरतबा बैकफुट पर जाकर पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद अपेक्षा से ज्यादा तेज तर्रार आई और इसी वजह से गेंद फिर से एक बार बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी। अब यहाँ पे चांस लेने की कोशिश करेंगे गेंदबाज, क्योंकि एक दो विकेट अगर यहाँ पे चटकाते हैं तो ये मैच में वापसी हो सकती है गेंदबाजी करने वाली टीम की। मगर किस तरह से रोकोगे निशांत कड़वे को रोकना? जैसे मैंने कहा कि अब नामुमकिन सा होता हुआ, जैसे ही गेंद ओवर पिच देखी उसे लॉफ किया था मिडाउन के ऊपर से, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गेंद फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4, तो अब होगा बेड़ा पार, यही सवाल निशान जरूर है। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 19 रन, 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। ये लीजिए, ओहो, ये अपर कट क्रिकेट की परिभाषा में अगर कहा जाए वीरेंद्र सहवाग की याद ताजा करता हुआ ये स्ट्रोक। कमाल की बल्लेबाजी हो रही है। निशांत आज अपने रंग में, आज अपने रूप में दिखाई दे रहे हैं, आज अपने मूड में दिखाई दे रहे हैं। अगर ये इसी तरह से खेलते रहेंगे तो गेंदबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे बढ़ेगा, क्योंकि एक हल्का सा मौका जरूर था, मगर जैसे मैंने कहा कि ट्रेविस हेड ने जिस तरह से वो कैच लपका था, उस तरह से अगर यहाँ पे कैच लपक लेते, ओहो, फिर से एक बार ऑन द राइज, बहुत ही बढ़िया स्ट्रोक जरूर, मगर सीधा शॉट स्क्वायर लेके फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 11 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अब बचे हुए 3 ओवर में हमारे गुणलेखक दरणे गुरुजी हमें बताते हुए 27 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही आसान सा लक्ष्य जरूर है। मगर मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता, ना ही कुछ मुश्किल होता है। उसके उत्तम उदाहरण हम सभी ने बहुत मर्तबा देखे हैं, क्योंकि 350 रनों का एक लक्ष्य था और उसे भारतीय टीम को 40 ओवर के पहले मुकम्मल करना था। तो भारतीय टीम ने 37 ओवर में 350 रनों का आंकड़ा पार कर लिया था। और वही उसी वक्त अगर हम 1983 का विश्व चषक का फाइनल देखेंगे तो वहां पे 60 ओवर का मैच था और 60 ओवर में वेस्ट इंडीज को 183 रनों की जरूरत थी और वो 183 रन भी नहीं बना पाए थे। बहुत बड़े मार्जिन से वो मैच उन्होंने गंवाया था। तो क्रिकेट की दुनिया में कुछ भी हो सकता है और इसी वजह से हर वक्त, हर गेंद, हर एक रन बहुत ही मूल्यवान, बहुत ही कीमती होता है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, फिर से एक बार आर्यन खारकर अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। जी हां, इस मरतबा हवा में गेंद जरूर है, मगर फिर से एक बार क्या यहाँ पे मौका रहेगा? नहीं, इस मरतबा किसी भी तरह की गलती नहीं। आदिल उस गेंद के नीचे बहुत ही खूबसूरती के साथ आए और बहुत ही शानदार ये कैच हमें देखने को मिला। पहली नजर में ऐसा लग रहा था कि 2 खिलाड़ियों में शायद कॉल नहीं है, टकराव होने की संभावना नजर आ रही थी, मगर दोनों भी खिलाड़ियों ने शायद आपस में कॉल भी दिया होगा। और इसी के साथ एक सेट बल्लेबाज मैदान से बाहर जाते हुए विराज पाटिल, ये दूसरा झटका लगता हुआ। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 25 रन। अब पूरी जिम्मेदारी निशु कड़वे के ऊपर, मैन फ्रॉम मिड़कत खार।
द बाइक मैन। देखिए हमारे अलीबाग तहसील में जिन्होंने बाइक मैन ऑफ द सीरीज की अपने नाम की है, इसमें इनका नाम शुमार किया जाता है। पिंट्या पाटिल मैन फ्रॉम हशिवरे, ये भी बाइक मैन है जिन्होंने इनामपुरी खारगर वहां से बाइक अपने नाम पर वहां से वो बाइक लेके आई थी और अपने नाम पर वो बाइक की थी। उसी के साथ शिरुविक जो एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने बाइक जीता है मैन ऑफ द सीरीज के खिताब से, और उसी के साथ साथ आर्यन खारकर आरपीएल में इसी साल बाइक अपने नाम पर करने वाले। उसमें एक नाम और है, जयेश लट मैन फ्रॉम थल, उन्होंने भी बाइक जीता है। तो अब यहाँ पे देखिए चैंपियन ट्रॉफी में भी मैन ऑफ द सीरीज का खिताब बाइक है, और ये बाइक किसके गांव जाएगी और इस बाइक की रजिस्ट्री किसके नाम पर होगी। ये तो बहुत ही मजेदार मैच जैसे जैसे होंगे वैसे वैसे हमें पता चलेगा। जी हाँ, आर्यन खारकर एक सफल गेंदबाज, पहली गेंद पर विकेट चटकाने के बाद जी हाँ इस मरतबा लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे और यहाँ पे कैच लपकने का मौका था। ओहो, जयेश वहां पे मौजूद थे। जयेश के हाथों से बहुत बड़ी गलती हो चुकी है, और जिस खिलाड़ी की मैंने तारीफ की वहां से ये बहुत बड़ी गलती। और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। अब इस भूल का कितना खामियाजा भुगतना पड़ेगा, कितना नुकसान उठाना पड़ेगा, ये तो आने वाला समय बताएगा। मगर ये 6 रन बहुत ही कीमती है, उससे ज्यादा यहाँ पे जीवन दान मिला है सौरभ मांडवकर को। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे महेश मकवाना की तरह, और गेंद को स्क्वायर लेग की जानिब खेला था। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे, और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 32 रन। 1932 में भारतीय टीम ने पहला कसौटी मैच खेला था, और पहला कसौटी मैच जीतने के लिए भारतीय टीम को 20 साल का अरसा लगा था, वक्त लगा था। 1952 में हमने पहला मैच जीता था, तो हम उस वक्त नए नए थे। मगर आज देखिए पूरे विश्व में नंबर 1 के चर्चे है भारतीय टीम के। ये होती है प्रगति, और इसी वजह से दोस्तों उसके लिए मेहनत करनी पड़ती है। जी हाँ, इसमें दबा लोअर फुल टॉस गेंद, मगर गैप को ढूंढा है निशांत कड़वे ने। एक जबरदस्त डाइव लगाने के बावजूद उस गेंद को रोक नहीं पाएंगे। तालियों की गड़गड़ाहट यहाँ पे सुनाई देती हुई। लाजवाब, शानदार, झन्नाटेदार, एडोरेबल, ऑस्टैनिशिंग और अद्भुत ये क्रिकेटिंग स्ट्रोक हमें देखने को मिला। बल्लेबाज फिर से एक बार वही निशांत कड़वे। मुझे दरणे गुरुजी बार बार वो कैच यहाँ पे याद आ रहा है। अगर वो कैच लिया होता तो ये मैच कहां होता। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है, संदीप हमेशा कहते हैं की जर तर च क्रिकेट नसतं, परंतु जर तर शिवाय सुद्धा क्रिकेट नसतं। किंतु परंतु अगर मगर के सिवाय क्रिकेट भी नहीं है दोस्तों। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 36 रन, 36 रन ऑन स्कोर कार्ड। 2 विकेटों के नुकसान पर सौरभ मांडवकर और निशांत कड़वे के बल्ले से अब तक हमें 3 चौके और 2 छक्के देखने को मिले हैं। आहा, इस मर्तबा तो ये गेंद मुझे यहां से नजर भी नहीं आई, गोली के रफ्तार से निकल गई। लाजवाब पेस के साथ यहां पे चकमा दिया था निशांत कड़वे को। गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को कट करने की क्षमता है इस खिलाड़ी में। कभी अंदर की तरफ कभी बाहर की तरफ केट गन गेंद को कट करते हैं, मगर कुछ रन भी यहाँ पे खर्च किए हैं। मिला जुलाई ओवर। ओहो, फिर से एक बार तेज तर्रार गेंद, और मुझे मैन ऑफ द सीरीज का खिताब देकर क्यों नवाजा गया, इसका परिचय दिया है आर्यन खारकर ने। इस ओवर में देखिए हालांकि एक छक्का भी लगते हुए हमने देखा, एक चौका भी आया, मगर उसी के साथ साथ एक विकेट भी आर्यन खारकर ने चटकाया। पहले ओवर में उन्होंने 14 रन खर्च किए थे। थोड़ा सा खर्चीला, थोड़ा सा महंगा ओवर जरूर था, मगर उस वक्त 30 गज का दायरा यानी पावर प्ले का खेल जारी था। मगर इस ओवर में उन्होंने 11 रन खर्च किए हैं। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 36 रन, यानी 12 रन के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं। जीतने के लिए 10.50 के औसत की जरूरत थी, यानी आस्किंग रेट अब यहाँ पे धीरे धीरे नीचे की तरफ आता हुआ। 12 गेंदें बची है और 8 रन के औसत से 16 रनों की जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य है
ऐसा हमें पहली नजर में लगता है जरूर, मगर दोस्तों मैंने कल भी याद दिलाया था कि मोहम्मद शमी ने, जसप्रीत बुमराह ने, हार्दिक पांड्या ने और उसी के साथ सचिन रमेश तेंदुलकर ने 2 मरतबा भारतीय टीम को अंतरराष्ट्रीय स्तर पर मैच को जितवाया था। 6 गेंदों में 6 रनों की जरूरत थी, तब सचिन ने मैच को बचाया था। 6 गेंदों में 9 रनों की जरूरत थी, तब जसप्रीत बुमराह ने उस मैच को सेव किया था। 6 गेंदों में 10 रनों की जरूरत थी, तब मोहम्मद शमी ने उस मैच को बचाया था। और 3 गेंदों में 2 रनों की जरूरत थी, तब न्यूजीलैंड के सामने हार्दिक पांड्या ने जीत दिलाई थी। तो क्रिकेट की दुनिया में कुछ भी हो सकता है, बस अपने आप पर भरोसा करना चाहिए, अपने आप पर विश्वास होना चाहिए। जी हाँ, मैं कर सकता हूँ और मुझ में वो काबिलियत है, मुझ में वो कला है, मुझ में वो कौशल्य है। इस बीच प्रसिद्ध कृष्णा, जिनके बारे में मैंने कहा था कि अनुज राउत गेंदबाजी के मार्ग पर निर्णायक मोड़ पर आए हैं, इसी ओवर में पता चलेगा कि ये मैच कहां पे जाएगा। ओहो, अच्छी शुरुआत, जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया। गेंद सीधा पैर से टकराई। इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। बहुत ही बढ़िया शुरुआत है अनुज की, क्योंकि कांटे का मैच होता हुआ, बहुत ही रोमांचित करने वाला मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला, और ये मैच अंतिम क्षणों तक जाएगा, ऐसी संभावनाएं, ऐसी अटकलें यहाँ पे जरूर लगाई जा रही है। अनुज की अगली गेंद, जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद जरूर है, सीधा फील्डर को ढूंढ लिया है लॉन्ग ऑन की दिशा में, एक आसान सा कैच, और इसी के साथ एन मोड़ पर अपनी टीम का साथ छोड़कर निकल गए बल्लेबाज सौरभ मांडवकर। लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है, सेट बल्लेबाज को चलता किया है, मैदान के बाहर का रास्ता दिखाया है। अब 10 गेंदें बची है और जीतने के लिए 15 रनों की जरूरत, क्योंकि पहली गेंद पर एक लेग बाय के रूप में भी रन आया था। सौरभ मांडवकर आउट होने के बाद अब ये मैच सही मायनों में रंग लाता हुआ, इस मैच में अब कुछ भी हो सकता है, कभी भी हो सकता है, मगर क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, ये तो आने वाला समय बताएगा। इस बीच नए बल्लेबाज आए हैं, प्रसाद राउत। देखिए, इस सिचुएशन को हैंडल करना आसान नहीं होता, करो या मरो की स्थिति है, डाई और डू और डाई सिचुएशन है। हालांकि इस सिचुएशन को अनुज राउत, मैन फ्रॉम नौगांव, इन्होंने अब तक तो बहुत ही अच्छी तरीके से हैंडल किया है। इनके पिताजी अविनाश राउत भी बहुत ही बढ़िया क्रिकेट खेलते थे और इस मैदान के ऊपर भी उन्होंने बहुत सारा क्रिकेट खेला है, और उनके खून में, उनके डीएनए में ही क्रिकेट रचता हुआ, बसता हुआ हमने अक्सर देखा। इस बीच अनुज की अगली गेंद, ओहो हो, अनुज की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। बहुत ही होशियार, बहुत ही बुद्धिमानी की क्रिकेट यहाँ पे खेलते हुए, सहजता के साथ यहाँ पे गेंदबाजी करते हुए, किसी भी तरह का मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे उन पर नहीं दिखाई देता हुआ। कौन से बल्लेबाज को किस तरह की गेंदबाजी करनी चाहिए, किस तरह की सिचुएशन है, सिचुएशन को रीड करना बेहतर जरूरी। और यहाँ पे देखिए, इस सिचुएशन को अब तक तो अनुज राउत ने बहुत ही खूबसूरती के साथ हैंडल किया है। 3 गेंदों में अब तक 2 रन खर्च किए हैं, एक सफलता अर्जित की है। अब 9 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। हालांकि एक बड़ा स्ट्रोक इस मैच का तकदीर या मुकद्दर बदल सकता है, मगर वो स्ट्रोक बिल्कुल बल्लेबाजों को खेलने देना नहीं है। बल्लेबाजों से गेंद को दूर रखना है, दूर से ही गेंद को अंदर या बाहर कट करना है। इसी सोच के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है, मगर सिर्फ सोच सकते हैं, हम लोग भी सोच सकते हैं, हमें भी पता है कि कहाँ पे गेंदबाजी करनी चाहिए, मगर दोस्तों हम कहना और करना जमीन और आसमान का फर्क होता है। उसके लिए लगातार मेहनत करनी पड़ती है, उसके लिए लगातार खून पसीना एक करना पड़ता है, डेडिकेशन के साथ, डिटर्मिनेशन के साथ और डिसिप्लिन के साथ प्रैक्टिस करनी पड़ती है। और यहाँ पे हवा में गेंद डीप स्क्वायर लेग की जानिब, ये लीजिए, एन मौके पर अभी अभी आए और अभी अभी चल दिए प्रसाद राउत बैक टू दी पैवेलियन। 4 गेंदों में अनुज राउत ने दिलों पर राज किया है, अपनी मुहर यहाँ पे प्रस्थापित की है, क्योंकि 4 गेंदों में उन्होंने मात्र
2 रन खर्च किए हैं एक लेग बाय के रूप में। 1 रन बल्ले से आया था और 2 बल्लेबाजों को चलता किया है। किसी भी बल्लेबाज को बड़े स्ट्रोक से यहाँ पे उन्होंने अब तक महरूम किया है और इसी वजह से ये मैच धीरे धीरे अब गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में थोड़ा सा मुझे हल्का सा झुकाई देता हुआ, क्योंकि 8 गेंदे और 14 रनों की जरूरत। हालांकि आसानी के साथ 1 या 2 बड़े स्ट्रोक आते हैं इन 8 गेंदों में तो मैच 2 गेंदों में पलट सकता है। गिरगिट की तरह रंग बदलने के लिए ये जो माहिर खेल है इसका कोई भरोसा नहीं है, ये कभी भी अपना रंग दिखा सकता है। मगर अनुज राउत ने अब तक तो यहाँ पे हम सभी को प्रभावित किया है। ओहो, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, क्या बात है अनुज राउत के लिए। जरूर यहाँ पे तालियां बजनी चाहिए। 5 गेंदें हो चुकी है, बल्लेबाजों को 1-1 रन के लिए तरसाते हुए, बड़े स्ट्रोक से महरूम करते हुए और बड़े रनों से वंचित करते हुए दिखाई दे रहे हैं। हालांकि मुझे भी लगा था कि इस ओवर में 1-2 बड़े स्ट्रोक तो आ ही जाएंगे और आसानी के साथ 9-10 रन बन जाएंगे, ये मैच ज्यादा मुश्किल नहीं है। मगर मैच को बनाया है, मैच को अंतिम क्षणों तक लेके गए हैं। 7 गेंदे 13 रन, अंतिम 1 गेंद इस ओवर की। जी हाँ, यहाँ पे अपने बॉलिंग मार पे कुछ दिक्कत पेश आई उनको और इसी वजह से फिर से एक बार बॉलिंग मार पे जाते हुए इस मर्तबा नहीं बचेंगे। हाफ ट्रैकर गेंद पहले से ही तैयार थे, सामने थे निशांत कड़वे ऑन द फायर। कैप्टन नॉक यहाँ पे खेलते हुए निशांत ने कमाल कर दिया है। निशांत पहले गेंद से यहाँ पे टिके हुए हैं और मेरिट के साथ उन्होंने बल्लेबाजी की है। जिस तरह की गेंद उस तरह से वहां पे बल्लेबाजी। 1-1 रन भी, 2-2 रन भी उन्होंने दौड़कर पूरे कर लिए। उसी के साथ साथ चौके और छक्कों की बारिश भी हमें देखने को मिली। ये लगता हुआ उनके बल्ले से तीसरा छक्का। इस छक्के के सहायता से जो जिस तरह से गुब्बारे में हवा भरी जाती है और उसे पिन लगाने के बाद पूरी हवा निकल जाती है, उस तरह से एक छक्के से इस मैच की भी थोड़ी सी हवा निकलती हुई, क्योंकि 6 गेंदें बची है और 7 रनों की जरूरत। 6 गेंदे 7 रन और 6 गेंदे और 7 रन, इसे पॉजिटिव अगर लेंगे यहाँ पे गेंदबाज तो आपके चर्चे होंगे, आपका नाम होगा, आपके गांव का नाम रोशन होगा। क्योंकि ऐसे मौके सभी के हाथों में बार बार नहीं आते और जिनके भी पास ये मौके आते हैं बहुत सारे लोग इसमें फेल होते हैं। यहाँ पे अगर ये 6 गेंदों में 7 रन सेव करते हैं तो सही मायनों में आपको बहुत दिनों तक याद किया जाएगा। भूषण झावरे अंतिम ओवर के लिए, जी हाँ, इस मरतबा बिहाइंड द विकेट हुक करना चाहते थे बल्लेबाज किशोर नाइक, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और लॉन्ग लेग और फाइन लेग की दिशा में गेंद ट्रैवल करती हुई 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 46 रन ऑन स्कोर कार्ड। अब जीतने के लिए 5 गेंदों में 6 रनों की जरूरत। बल्लेबाज, जी हाँ, देखिए मैदान से कुछ मांग हो रही है, अंपायर जी का कुछ इशारा आता हुआ। हमारे बॉल बॉयज और उसी के साथ हमारे सारे स्वयंसेवक हमेशा की तरह तैयार। कमाल का मैच, इस प्रतियोगिता का ये दूसरा दिन और दूसरे दिन का ये दूसरा मैच यहाँ पे जारी है। मगर पहला मैच भी बहुत ही लाजवाब हुआ, बहुत ही जबरदस्त हुआ, कांटे की टक्कर हमें देखने को मिली और इस ओवर में भी, इस मैच में भी हमें शानदार क्रिकेट देखने को मिला। 5 गेंदे और 6 रनों की जरूरत। क्या होगा इस मैच का, कौन सी टीम जीतेगी? बल्लेबाजी करने वाली टीम या गेंदबाजी करने वाली टीम बाजी ले जाएगी? सवाल निशान तो जरूर है। जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद, जैसे वैसे उस गेंद को खेला किशोर नाइक ने। कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, ताकत का ज्यादा इस्तेमाल हुआ मगर मिस टाइम कर गए थे। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, अंदरूनी हिस्सा लिया। गेंद शॉर्ट स्क्वायर लेग दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस मौके को बुनाया। 2 रन हालांकि इस ओवर में अब तक आ चुके हैं। 4 गेंदे और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 4 गेंदे 5 रन, क्या सिचुएशन से ये मैच जा रहा है। उतना ही भूषण झावरे की तारीफ करनी होगी। ओहो हो, अक्रॉस द लाइन खेला था,
मगर गेंद ने शायद बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद विकेट कीपर के हाथों से भी फिसलती हुई नजर आई। अब 3 गेंदें 4 रनों की जरूरत, यानी मैच अभी भी यहाँ पे जीता जा सकता है। किसी भी टीम की तरफ ये मैच जा सकता है, क्योंकि एक बड़ा स्ट्रोक और मैच खत्म, मगर एक विकेट और फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है गेंदबाजी करने वाली टीम की। ओहो, ये लीजिए, नाम याद रखना, निशांत कड़वे। हालांकि उनके नाम में कड़वापन जरूर है, मगर बल्लेबाजी बहुत ही स्वीट, बहुत ही खूबसूरत, बहुत ही स्वादिष्ट और बहुत ही लजीज थी। वेल डन, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हमें देखने को मिली। और दोस्तों, इसीलिए अक्सर कहा जाता है कि निशांत कड़वे की बल्लेबाजी देखकर मुझे यही याद आता है कि जिंदगी का एक उसूल हमेशा याद रखना, पहचान सबसे रखना, लेकिन भरोसा सिर्फ खुद पर रखना। अपने आप पर भरोसा रखा निशांत कड़वे ने और आखिर तक वहां पे डटे रहे, और सिर्फ डटे नहीं तो चौके और छक्कों से सिचुएशन को रीड करते हुए बल्लेबाजी की और मैच अपने टीम को जितवाया। वेरी वेल डन, बहुत बहुत मुबारक, बहुत बहुत अभिनंदन। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। तर आपण मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत। या सामन्यामध्ये फक्त 16 चेंडूंचा ज्याने